पुण्यातील गणेश उत्सवात वाजणाऱ्या डीजे वरून वाद निर्माण झालाय। ध्वनी प्रदूषणाला आमचा विरोधच आहे, गणेश मंडळांनी बाहेर काढलेल्या नागरिकांची ही भूमिका आहे। विद्यानंद बापट यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। गणेश उत्सवापूर्वी जी महानगरपालिकेने बैठक बोलवली, त्या बैठकीमध्ये एक सजग नागरिक म्हणून विद्यानंद बापट सहभागी झाले। मात्र त्यांना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः हाकलून दिलं आणि त्यांचा मुद्दा सुद्धा व्यवस्थित तिथं मांडता आला नाही। आपल्यासोबत विद्यानंद बापट आहेत। नाही, गणेशोत्सवाच्या मंडळांचा माझा काही संबंधच नाही, त्यांनी काही मला सांगायचा, मी त्यांना उभंही करणार नाही। मुळात काय झालं, त्यावेळेस मी दुर्दैवाने शस्त्रसज्ज नव्हतो, कारण ही जर अमेरिका असती तर माझ्याकडे किमान 2 रिव्हॉल्वर्स आणि 2 एक्स्ट्रा मॅगझिन्स असली असती, डबल स्टॅक मॅगझिन, मग मला चिंता करायची गरज नव्हती। पण इथे दुर्दैवाने इंडिया असल्यामुळे इथे सिव्हिलियन पॉप्युलस खूप मोठ्या प्रमाणात डिसआर्म्ड आहे, तर त्यामुळे माझ्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर होती। तर त्यांनी बैठकीच्या सुरुवातीला सांगितलं की नागरिकांचे जे ध्वनी प्रदूषणाबद्दलचे आक्षेप असतील ते त्यांनी मांडावेत, तर मी एकट्यानेच हात वर केला। मग त्यांनी मला माईक दिला, मग मी हे सांगितलं की तुम्ही उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताय, त्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे। तुम्ही सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावता का म्हणे, रहदारी अडथळा होईल असे, म्हणजे रस्त्यावर अतिक्रमण करणे, मंडप बांधता का म्हणत, आणि मिरवणुका सुद्धा रहदारीच्या रस्त्यांवरून काढता का म्हणे, हे मी मांडलं। आणि त्यानंतर मग त्यांनी गदारोळ सुरू केला, कारण त्यांच्याकडे बोलायला काही मुद्दाच नव्हता, तर तो काही मी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो आणि अजूनही मी ऐकून घेणार नाही। पण अवस्था म्हणजे अशी होती की कोलाहले काककुलेस्य जाते विराजते कोकिल कुजितंकिम, अशी तिथे अवस्था होते। तर ते काही वेळासारखे बडबडायला लागतात आणि तुम्ही तार्किकदृष्ट्या मुद्दा मांडताय, तर ते एकमेकांशी एकदम मिसमॅच होतं सिव्हिअरली। पण पोलीस त्यांच्या प्रोटोकॉल किंवा एसओपी जे असते त्यानुसार मग ते आले माझ्याजवळ आणि मग त्यांनी ते कडक केलं आणि ते म्हणले आम्ही सुरक्षा रक्षकांच्या कडाळ्यात तुम्हाला बाहेर घेऊन जातोय, पोलीस मला म्हणले, म्हणून मी गेलो। पण समजा मी अमेरिकेसारखा शस्त्रसज्ज असतो तर मला त्याची गरज नव्हती। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।